विद्यार्थी आहे, प्रत्येक कुटुंबात एक बेरोजगार आहे आणि ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणणारे प्रधानमंत्री रोज खोटं बोलतात. खोटं बोलण्यामध्ये देशातले पहिले पंतप्रधान आहेत ते. त्यामुळे ते लायक आहेत का नाही आता पुढच्या इलेक्शनला देश ठरवेल, मतदार ठरवतील. या देशामध्ये समता आहे हे लक्षात ठेवा आणि कुणीही स्वतःला उच्च समजू नये, दुसऱ्याला तुच्छ समजू नये. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे. त्यामुळे विद्यार्थी जे आज देशभरातले रस्त्यावर आलेत, नुसते जंतर मंतरवर आले नाहीत, प्रत्येक राज्यात लोक रस्त्यावर आलेत, विद्यार्थ्यांचे पालक रस्त्यावर आलेत आणि आमच्यासारखे कार्यकर्ते किंवा आमचे जे विरोधी पक्षातले लोक आहेत, आम्ही जर त्या प्रश्नावर बोलायचं नाही तर हे काय म्हणणार, बघा तुम्ही कुठे होते, तुम्ही नाही लढले. म्हणजे दोन्हीकडून हे बोलणार. आम्ही विरोधी पक्षाचं आमचं काम आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलायचं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचं. पण संसदेमध्ये प्रधानमंत्री सगळ्यात जास्ती गैरहजर असलेले एकमेव पंतप्रधान आहेत की जे संसदेत येतच नाहीत. त्यामुळे संसदेचं महत्व त्यांना किती आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे जगामध्ये की संसदेचं महत्व त्यांना नाहीये. संसदेमध्ये ते कधी हजर नसतात आणि कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही राज्यात बघा ज्या ज्या मंत्र्यांच्यावर आरोप झाले, एकाही मंत्र्यांचा कधीही कुठेही राजीनामा घेतला जात नाही. मग ते महाराष्ट्र असो नाहीतर अन्य कुठली राज्य असो किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ असो, कधीही भारतीय जनता पार्टीकडे राजीनामा घेण्याची पद्धत नाहीये. कारण तो एक चालुकानुवर्तीत्व चाललेला पक्ष आहे. त्यांना हुकुमशाही पाहिजे, इथं लोकशाही त्यांना मान्य नाहीये. म्हणूनच यांचे कार्यकर्ते रामदेव बाबांनी परवा स्टेटमेंट केलं की या देशात एकच पक्ष पाहिजे, बाकीचे पक्ष नकोयत. आणि म्हणून सगळे पक्ष फोडायचे, घरं फोडायची, पार काही ना काही गोष्टी करायच्या आणि हा देश आपल्या ताब्यात घ्यायचा. म्हणजे वन नेशन, वन इलेक्शन, वन पार्टी, वन भाषा, असं सगळं काही करायचं घेण्याचा हा प्रयत्न आहे विरोधकांचा. तुमच्यावरती थेट आरोप आहे. 3 विरोधकांनी वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. अजितजी, मला सांगा, अजितजी, देशातली युवा पिढी नाराज आहे का? त्यांच्या मागण्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करताय का? संसदेमध्ये या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार का? अजितजी. विकास लवांडे, आम्हाला एक चालुकानुवर्ती म्हणतायत असे की ज्यांचा पक्षच